एमपीएससी पेपर फुटी प्रकरणीतील आरोपींना 2 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणी 6 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। अटक केलेल्यांमध्ये एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। तज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नसंचातील काही प्रश्न मिळवून स्वतंत्र प्रश्नसंच तयार केल्याचा आरोप आहे। हा प्रश्नसंच पुढे इतर व्यक्तींना देण्यात आल्याची माहिती आहे। एमपीएससीचे अपर सचिव अभिजित लेंडवे यांना अटक करण्यात आलेली आहे, तर सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे यांनाही अटक आहे। कौटिल्य अकादमी नंदुरबारचे संचालक प्रवीण दिलीप पाटील यांना देखील अटक करण्यात आलेली आहे, तर अमृत पाटील आणि गौरव पाटील यांनाही पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी गौरव पाटील आणि एका तरुणीचे खरं तर प्रेमसंबंध होते। संतापलेल्या गौरवनं स्वतःच एमपीएससीला पेपर फुटीची माहिती पुरवली। या प्रकरणात ऋतुजा पाटील नावाच्या मुलीला नोटीस बजावण्यात आली आहे। संबंधित तरुणी औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेला बसली होती। प्रियसीसाठी काहीतरी केलं पाहिजे असं गौरवला वाटत होतं। गौरवने मग पेपर फोडायचं ठरवलं आणि एमपीएससीच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला। प्रवीण पाटीलनं यासाठी गौरवची मदत केली। गौरव प्रश्न मिळवण्यात आणि ते प्रेयसीला देण्यात यशस्वी झाला। त्यानंतर संबंधित तरुणी चांगल्या मार्कानं एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली। गौरवला वाटलं आता त्याचे आणि त्याच्या प्रेयसीचे संबंध आणखी चांगले होतील, पण उलट झालं। औषध निरीक्षक होताच तिनं गौरव सोबतचे संबंध तोडले। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी आदित्य भवार यांच्याकडून। आदित्य, एकूणच काय समजतं या प्रकरणातून? एका प्रेमभंगातून हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे, अधिकची माहिती काय? नक्कीच कृपा, या एमपीएससी पेपर फुटीमध्ये हा प्रेमभंगाचा ट्विस्ट आलेला आहे। कारण गौरव पाटील आणि ऋतुजामध्ये अनेक वर्षांपासून प्रेम संबंध होते आणि या प्रेम संबंध अनेक दिवस चालू होते। त्या संदर्भात सगळे चॅट्स देखील त्यांच्या समोर आलेले आहेत। पेपर जे फुटले होते, जे प्रश्न फुटले होते, त्यांचे चॅट दोघांमधले हे समोर आले होते आणि हे चॅट अजून कोणाचे नाही, तर जे अधिकारी होते त्यांनी लिहिलेले प्रश्न होते ते सगळे समोर त्यांनी आणले होते। मग दोघांमध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा गौरवने हे चॅट सेव्ह केले होते आणि ते मुंबई पोलीस गुन्हे शाखेला समोर गेले। मुंबई पोलीस गुन्हे शाखेने हे सगळीची पडताळणी केली तेव्हा एमपीएससीची गोपनीयता भंग झाल्याचं समोर आलं आणि त्यानुसार 3 अधिकारी, 2 क्लासचे संचालक यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या तरी पुढील तपास सगळ्यात सुरू आहे। 2 सप्टेंबर पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र आता सगळी ही चर्चा राज्यभर समोर आलेली आहे। एमपीएससीचे पेपर वारंवार किंवा सातत्याने फुटत असतात, त्यांचे प्रश्न लीक होत असतात, त्यामुळे आयोगावरती एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्याची गोपनीयता त्यांना पाळता येत नाही का? सगळे एमपीएससीचे विद्यार्थी जे आहेत ते संताप व्यक्त करत आहेत आणि असाच जर प्रकार राहिला तर पुढे एमपीएससीची परीक्षा द्यायची कशी आणि विश्वासार्हता कसा पाळायचा असं देखील विद्यार्थी म्हणत आहेत। कृपा, अगदीच आदित्य, जेव्हा गौरवने खरं तर हा पेपर फोडला स्वतःहूनच आणि त्यानंतर त्याचा प्रेमभंग झाला आणि त्यांनी तक्रार दाखल केली पोलिसांकडे, मग पोलिसांनी गौरवची तेव्हाच का चौकशी केली नाही असा देखील सवाल उपस्थित होतोय। पोलिसांनी सर्वप्रथम तर जी चॅट समोर आले, जे पैशाचे व्यवहार त्या चॅट्स मधनं झाले आणि जी तांत्रिक तपासणी होती त्या सगळ्याचा पुरावा घेऊन त्यानंतर सगळे अधिकारी त्यानंतर गौरव याची तपासणी केली आणि त्यानंतर त्याची जी मैत्रीण होती, जी प्रियसी होती, तिची देखील चौकशी केली। तिच्या फोन पे मधनं किंवा तिच्या अकाउंट्स मधनं जे ट्रान्झॅक्शन झाले होते त्याची पडताळणी झाली आणि याचं निष्पन्न त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। म्हणजे टप्प्याटप्प्याने हे सगळे प्रोसेस जी आहे आपण पोलिसांनी केलेली पाहायला मिळत आहे आणि योग्यरित्या ही कारवाई झाली असल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे। अगदीच आदित्य, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अधिकच्या माहिती संदर्भात।